नागपूर शहरातील गंगा जमुना परिसरातील सिमेंट रोडवर एका चष्मा विक्रेत्यावर 2 अज्ञात आरोपींनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अफरोज मोहम्मद अन्सारी नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे, तर त्याचा साथीदार तौफिक हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार विकी नागरे यांचे लहान भाऊ लकी नागरे हे चष्मा विक्रीचा व्यवसाय करतात। घटनेच्या दिवशी लकी हे गंगा जमुना सिमेंट रोडवर असताना 2 अज्ञात आरोपींनी त्यांच्याशी विनाकारण शाब्दिक बाचाबाची करण्यास सुरुवात केली आणि त्यांना अश्लील शिवीगाळ केली। तुम्ही मला शिवीगाळ का करत आहात असा जाब लकी यांनी विचारला असता दोन्ही आरोपींचा राग अनावर झाला। त्यातील एकाने लकी यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि दोघेही घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अफरोज अन्सारी याला अटक केली असून फरार आरोपी तौफिकला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत। पोलीस ठाणे लकडगंज येथे विक्की मयर नागरे 21 वर्ष राहणार दही बाजार पोलीस ठाणे शांतीनगर यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांचे लहान भाऊ लक्की मयर नागरे हे चष्मे विक्रीचे कामकाज करतात। ते गंगा जमुनाचे सिमेंट रोडवर हजर असताना तेथे 2 अनोळखी आरोपितांनी त्यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाच केली, तसेच शिवीगाळ केली। त्यांनी त्याबद्दल त्याला शिवीगाळ का बरं करत आहे असे विचारले असता त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चाकूने त्याला मारहाण केले होते। अशा पद्धतीची तक्रार आम्हाला प्राप्त झाल्यावरून आम्ही प्राथमिक स्तरावर गुन्हा दाखल केलेला होता आणि तसेच आरोपीची ओळख म्हणून आम्ही अफरोज मोहम्मद अन्सारी अशी एक ओळख पटलेली होती, त्याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेला आहे। दुसऱ्या आरोपीचे नाव तौफिक म्हणून समोर येत आहे आणि आमचे पथक त्याचा पण शोध घेत आहे। सदर प्रकरणी आम्ही भादवीचे भारतीय न्याय संहिताचे कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आमचे पोलीस उपनिरीक्षक कोल्हे हे करत आहेत।